श्रोते हो, वेट लॉस माझा या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. वेट लॉस माझा या कार्यक्रमामध्ये आपण अनेक जणांचे अनुभव ऐकतो की त्यांनी हे सगळं कसं हँडल केलं. तर आजही असेच एक आपले श्रोते आपल्या इथे आलेत, त्यांचा अनुभव ऐकूयात. नमस्कार, आपलं नाव काय? मी श्रीपाद केशव वाईकर. अच्छा. मी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे. माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे. मग इकडे यायचं तुम्ही का ठरवलं? बेसिकली तर मार्केटमध्ये बऱ्याच असे ज्युसेस, हा पट्टा लावा, तो पट्टा लावा आणि त्यांचे क्रॅश डाएट वगैरे असे पण बघितले. परंतु जेव्हा वृषाली स्लिमिंगमध्ये मी आलो त्यावेळेस एक मुख्य ते जाणवलं की त्यांनी सांगितलं की तुम्ही जे रेग्युलर खाताय त्याचंच आम्ही तुम्हाला डाएट देऊ. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्लोअर एक्सरसाइज फक्त असतील, कुठल्याही प्रकारचं वेट ट्रेनिंग नसणार. कारण मला बॉडी बिल्डर व्हायचं नाहीये. बरोबर. मला जे काय आहे ते फिट ठेवायचं आहे. दिवसभराची माझी फिजिकल एनर्जी, मेंटल एनर्जी टिकून ठेवायची लॉंग आवर्स पर्यंत. बरोबर. आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स जेणेकरून माझ्या स्ट्रेसला मला कॉम्पीट करेल. मग इथं येण्यापूर्वी तुमचं वजन किती होतं? येण्यापूर्वी माझं वजन 90 किलो होतं आणि इथं आल्यानंतर जवळपास 60 दिवसात 10 किलो वेट लॉस झालेला आहे माझं. आता तुमच्या खाण्याबद्दल, तुम्ही खाण्याचे शौकीन आहात असं ऐकलंय मी. तर त्या तुमच्या सवयींबद्दल सांगा की तुम्हाला काय काय खाता आलं डाएट मध्ये सुद्धा. खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर मला बिंग पुणेकर, मला गोड खूप आवडायचं आणि अजूनही आवडतं. जसे आपण शर्यत लावून खातो, ताव मारून खातो. म्हणजे माझे मित्र आम्ही असे शर्यत लावून तेवढी जिलेबी खाल्ली, अशा पद्धतीचे आमच्याकडे रेकॉर्ड आहेत. अच्छा. किती खाल्लं, काय खाल्लं, कसं खाल्लं, ह्या गोष्टीचे जरा काही बेसिक रूल्स वृषालीने सांगितल्यामुळे मी ते ठरवून घेतले की कसं काय काय खायचं. अच्छा. बेसिकली मी राहतो हडपसरला. मग मी सकाळी लवकर निघतानाच ऑलमोस्ट माझा मी जिम करून किंवा वृषालीला आल्यानंतर माझा ब्रेकफास्ट नंतर दुपारचं जेवण आणि प्लस संध्याकाळचं जे काही खाणं आहे, तर हे सगळं ती न चुकता दररोज मी निघायच्या अगोदर 10-15 मिनिटं ते सगळं व्यवस्थित 8-9 डब्यांमध्ये बंद करून ठेवलेलं असायचं. किती डबे म्हणालात तुम्ही? 8 ते 9 डबे. बरं. आणि मग ते नाश्त्याचा हा डबा तो संपला की मग दुपारच्या जेवणाचं हे आहे. मग त्यामध्ये अगदी ताक वगैरे इथपासून सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचे डबे आणि संध्याकाळचं परत जे काही फ्रुट्स वगैरे आहेत ते सगळं. तर मी जेव्हा जेवायला बसायचो माझ्या स्टाफ बरोबर किंवा माझ्या कलिग्स बरोबर, तर माझा डबा हा आजही चर्चेचा आणि थोडासा आश्चर्याचा आणि कौतुकाचा विषय. त्यामुळे ऑल दिस क्रेडिट गोज टू माय वाईफ. श्रोते हो, तुम्हालाही जर मग असा हेल्दी वेट लॉस करायचा असेल त्यासाठी संपर्क 9422323461. संपर्क पुन्हा एकदा 9422323461. वृषाली मॅडम, मला सांगा, श्रीपाद वाईकरांची केस आत्ताच आपण ऐकली, तर पर्टिक्युलरली त्यांच्या केसबद्दल तुम्हाला काय काय सांगायचं आहे की काय प्रॉब्लेम्स होते किंवा काय मजा होती त्यांच्या सगळ्या या प्रोग्राममध्ये? चित्रा काय सांगते गंमत की त्यांना अतिशय गोड खायची हौस आहे. त्यांनी जिम चालू असताना, म्हणजे अजूनही त्यांचा प्रोग्राम चालू आहे, पण त्यांनी शिरा, रसगुल्ले, त्याच्यानंतर चोकोबार आईस्क्रीम, गुलाबजाम, मिक्स व्हेज, बर्फी हे इतके वेळेला खाल्लं. शेवटी मी त्यांचं रेशन घेतलं. त्यांचं एकच की अहो मॅडम वेट वाढत नाही. अहो म्हटलं वेट वाढलं नाही तरी बॉडी फॅट % वाढत आहे ना. आणि शेवटी बॉडी फॅट % कमी होऊन होणारा वेट लॉसच जगन्मान्य समजला जातो. त्याच्याऐवजी तुम्ही हे असं नका करू. पण गंमत कशी माहिती आहे का, 50 दिवसात 10 किलो झाल्यामुळे माझंही तोंड बंद. आणि मी आज मुद्दामून तुला सांगते चित्रा की मी मिसेस वाईकरांचं अभिनंदन करते. आता गंमत कशी असते माहितीये का, की जेव्हा बाबा वेट लॉस करतो ना त्यावेळेला कसं सगळं घर हालायला लागतं की अरे चला बाबा डाएट करतोय, त्याचं पोट कमी होणार आहे, मग सगळेजण घरातले कामाला लागतात. पण हेच आईने डाएट करायचं म्हटलं की आई आता हे कुठलं नवीन वेट लॉस प्रोग्राम, अरे 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 आता आम्हाला आज पावभाजीच खायची आहे, ते तुझं डाएट वगैरे सगळं खड्ड्यात जाऊ दे, तू उद्यापासून चालू कर. मला एवढंच सांगायचंय तुम्हाला की जेव्हा आपण घरात एकत्र राहत असतो तेव्हा बायका नेहमी स्वतःच्या आवडी-नवडी, स्वतःच्या इच्छा ह्या कायम मारत असतात मनातनं. की जसं तुम्ही बाबाला मदत करता ना तसं तुम्ही आईलाही मदत करा. आणि बायांना तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की एका सर्टन लिमिट नंतर जरा स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी जगा. आपण उभे आहोत तरच आपलं घर उभं असतं. कोणाला काय म्हणायचं ते म्हणू दे, घरातली बाई आजारी पडली की सगळं घर आजारी पडतं. त्यामुळे तुमची तब्येत, तुमचं वजन, तुमची मानसिकता, तुमचं मानसिक स्वास्थ्य, तुमचं आरोग्य हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा थिंक फिट अँड स्टे फिट. श्रोते हो, तुम्हालाही जर मग असा हेल्दी वेट लॉस करायचा असेल त्यासाठी संपर्क 9527734613. संपर्क पुन्हा एकदा 9527734613. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच काही प्रश्नांची उत्तरं घेऊन. तोपर्यंत फिट रहा, खुश रहा. नमस्कार.